हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. मावळ मतदारसंघामध्ये देवरोड कॅन्टोन्मेंट हाही एक परिसर येतो आणि या कॅन्टोन्मेंट हद्दीमध्ये मामुर्डी, शेलारवाडी, किनई, कोटेश्वरवाडी, झेंडेमाळा, चिंचवली, काळोखेमाळा, सिद्धिविनायक नगरी, दत्तनगर अशा सर्व भागाचा समावेश आहे. आणि या देवरोड कॅन्टोन्मेंटची हद्द अशा पद्धतीने देखील विखुरलेली आहे. अध्यक्ष महोदय, मागील 11 वर्षापूर्वी या देवरोड कॅन्टोन्मेंटची निवडणूक पार पडली आणि जवळपास 11 वर्ष संपल्यानंतर 1 वर्षभर वाढीव कालावधी तिथल्या स्थानिक कमिटीला देण्यात आला. परंतु मागच्या 2021 पासून तर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची तिथं स्थानिक कमिटी नाही आहे. त्यामध्ये जी कमिटी आहे ती त्रिसदस्यीय समिती म्हणून त्या ठिकाणी गठीत केली आहे. त्यामध्ये लष्कराचे प्रमुख, कमांडर आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि केंद्र शासन नियुक्त एक सदस्य, अशा पद्धतीनं तिथला संपूर्ण कारभार पाहणारी ती समिती आहे. अध्यक्ष महोदय, या देवरोड कॅन्टोन्मेंट हद्दीमध्ये अनेक शेतकऱ्यांचे देखील प्रश्न आहेत की पूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या देवरोड कॅन्टोन्मेंटमध्ये सुरक्षा विभागाने हस्तांतरित केल्या किंवा ज्या भूसंपादित केल्या, त्या शेतकऱ्यांना खंडानी म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचा काही अल्प अशा पद्धतीचा कर घेऊन त्यांना शेती करण्याकरता देखील मुभा दिली जात होती. तर तिथली शेती ही पूर्णपणे आता तिथल्या संरक्षण विभागानं शेतकऱ्यांची देखील काढून घेतलेली आहे. आणि त्या पलीकडे जाऊन या देवरोड कॅन्टोन्मेंट हद्दीमध्ये जवळपास 55 ते 60 हजार नागरिक राहत आहेत. इथल्या नागरिकांना केंद्र सरकारच्या माध्यमातून खरं तर मूलभूत सुविधा प्राप्त व्हायला पाहिजे होत्या. मग त्यामध्ये रस्ते, लाईट, पाणी, आरोग्याची व्यवस्था असेल, शैक्षणिक व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्थेवरती केंद्र सरकारनं तिथली पूर्णपणे जबाबदारी घेऊन काम करायला पाहिजे. परंतु त्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून केंद्र सरकारचा कुठल्याही प्रकारे याच्यात निधी येत नाही. आणि त्यातून आम्ही स्वर्गीय अजितदादांच्या संपूर्ण बाब निदर्शनास आणून दिली. त्यावरती त्यांनी DPDCच्या माध्यमातून या सर्व विभागाला किंवा या भागाला DPDCतनं वेगळी निधीची तरतूद केली. परंतु मागच्या 5 वर्षामध्ये जे काही काम करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला. ह्या संपूर्ण वर्षात DPDCच्या 2024-25च्या आपल्या तरतुदीमध्ये आम्ही 13 ते 14 कोटी रुपयाची तरतूद केली. परंतु तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांनी इथं काम करायला आम्ही कुठलीही प्रकारची परवानगी देऊ शकत नाही. आणि म्हणून मागचा DPDCचा निधी परत गेला. आता पुन्हा नव्याने DPDC होते, त्याचाही निधी आपल्याला मिळेल. परंतु निधी मिळत असताना तिथल्या एनओसीया जर आम्हाला मिळत नसेल तर आपण यावरती काय निर्णय घेणार? माझा अध्यक्ष महोदय स्पेसिफिक माननीय मंत्री महोदयांना देखील प्रश्न आहे. खरं तर आपण दोघंही एकाच जिल्ह्यातले आहोत आणि त्यांची आणि माझी एकच व्यथा आहे. परंतु आज ते मंत्री म्हणून किंवा या प्रश्नाला उत्तर देण्याकरता शासनाच्या माध्यमातून उपस्थित आहेत. अध्यक्ष महोदय, यामध्ये रस्ते, लाईट, पाणी, हॉस्पिटल, शाळा या भौतिक सुविधा ह्या करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं कोणाची आहे, हा एक माझा पहिला प्रश्न. तिथे लागू असलेल्या रेड झोनच्या बाबतीत आपण काय भूमिका घेणार? आणि विकास कामासाठी प्रशासनाकडून ना हरकत प्रमाणपत्र हे परवानगी नाकारली जाते, त्यावरती शासन काय कारवाई करणार? त्याचबरोबर कॅन्टोन्मेंट बरखास्त करणार की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून इतर पदभार किंवा कारभार करण्याची आपल्याला मुभा मिळणार? या बाबतीत मला मंत्री उत्तर द्यावं. अध्यक्ष महोदय, सदस्यांनी जे कॅन्टोन्मेंटच्या संदर्भातला हा प्रश्न मांडला, हा ॲक्च्युली हे जे सगळे आपल्याला केंद्राच्या नियमानुसार त्यांच्या NOC-नुसार आपल्याला कॅन्टोन्मेंटमध्ये कामं करायला लागतात. त्यामुळे नागरी भाग वगळून नागरी भाग आपला स्वायत्त संस्थांना देऊन उर्वरित भागात कॅन्टोन्मेंट ठेवावी हा प्रस्ताव देहूरोड सकट आपण सगळ्या कॅन्टोन्मेंटचा आपण दिला होता अध्यक्ष महोदय. देहूरोडनी पण त्या ह्याच्या संदर्भातली मागणी केली होती अध्यक्ष महोदय. आणि त्यावेळेस 8/9/2023ला
ज्या बाकीच्या कॅन्टोन्मेंटच्या मधनं अध्यक्ष महोदय देहू रोड वगळलं गेलं का, तर त्याच्यामध्ये केंद्राने असं कारण सांगितलं की देहू रोड आपण घेऊ शकत नाही कारण तिथे आपला ॲम्युनेशन फॅक्टरी, शस्त्रसाठा वगैरे सगळा देहू रोडला असल्यामुळे आपण नागरी भाग तो ह्याच्यात देऊ शकत नाही स्वायत्त संस्थेला, त्यामुळे देहू रोड त्यातनं वगळलं गेलं. अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये देहू रोडला पहिला जो ऑक्ट्रॉय मिळत होता त्या ऑक्ट्रॉयचं उत्पन्न बंद झालं जेव्हा आपण GST लागू केलं. सगळ्या कॅन्टोन्मेंटला GSTचा परतावा केंद्राकडनं मिळत नाही. केंद्राच्या नियमानुसार कॅन्टोन्मेंटला GSTचा परतावा मिळत नाही. अध्यक्ष महोदय, याच्या संबंधीच्या GST काउन्सिलच्या ह्याच्यामध्ये पण आपण प्रस्ताव दिलेला आहे, त्याच्या संबंधीच्या मीटिंग पण चालू आहेत. अध्यक्ष महोदय, त्याच्यामधला मेन उद्देश असा आहे की ह्या कॅन्टोन्मेंटला GSTचा परतावा मिळाला पाहिजे, तर केंद्राने त्या संबंधीचा विचार करावा असा आपण प्रस्ताव पण पाठवलेला आहे. जर तो GSTचा परतावा मिळाला तर एकतर आपण या भागामध्ये ही कामं करू शकतो. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, आपण निधीची कमतरता नाही आहे, आपण DPDCमध्ये पण निधी उपलब्ध करून देतो, पण अध्यक्ष महोदय प्रत्येक काम करायला तिथे कॅन्टोन्मेंटला केंद्राची NOC लागते आणि त्या NOC मिळत नसल्यामुळे जसं आत्ता सदस्यांनी सांगितलं की तिथे आपल्याला कामं करता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तर त्या संबंधीचा पण आपण पाठपुरावा आत्ता करतोय की ह्या ज्या NOCच्या अटी आहेत त्या काही प्रमाणात शिथिल कराव्यात आणि नागरी भागामध्ये अध्यक्ष महोदय, नागरी भागामध्ये जिथे आपण DPDCचा निधी टाकतो, राज्य सरकारचा काही प्रोजेक्टेड निधी टाकतो, तर ती कामं करायला आपल्याला केंद्राची NOCची परवानगी लागू नये या पद्धतीचा प्रस्ताव पण आपण दिलेला आहे, तो पण केंद्राच्या विचाराधीन आहे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून सदस्यांना एकच सांगू इच्छिते की या संबंधीचा पाठपुरावा आपला मुख्यमंत्री साहेबांनी पण आपली मीटिंग घेतली होती, त्याच संबंधीचा पाठपुरावा स्वतः मुख्यमंत्री साहेब पण करत आहेत आणि तो झाला तर आपण हा प्रश्न सोडवण्यास मदत होईल. अध्यक्ष लक्षवेधी अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी लेखी स्वरूपात जे उत्तर दिले त्यामध्ये काय म्हणाले, देवरोड कटक मंडळ हे केंद्र शासनाकडून प्राप्त अनुदानावरती चालत आहे. केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातून देवरोड कटक मंडळ आपल्या नागरिकांना वेळोवेळी स्वच्छता सेवा पुरवते, तसेच कटक मंडळ स्वतःची पाणी पुरवठा योजना राबवते आणि नागरी भागातील पथदिवे देखभालीचे कंत्राटी सांभाळते. जनतेच्या कल्याणासाठी उपलब्ध केंद्राकडून, म्हणजे यामध्ये जर सगळं केंद्र शासनाकडून इथल्या सुविधा पुरवल्या जात असतील तर तिथले नागरिक तक्रारी लोकप्रतिनिधी आमच्याकडे करतायत. ह्या आपल्या उत्तरामध्ये लेखी स्वरूपाच्या हे जे काय दाखवतं आपण की 169 कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना पैसे दिले जातात, 1,60,00,000 रुपये दिले जातात. मग मला एक सांगायचंय, विचारायचं अध्यक्ष महोदय की या केंद्र सरकारच्या माध्यमातून देवरोड कॅन्टोन्मेंटला किती निधी उपलब्ध होतो आणि तो कशा पद्धतीने वितरित केला जातो किंवा कुठल्या विभागाला तिथं वाटप केलं जातं, तिथं खर्चित काय केलं जातं, याची काही माहिती आम्हाला मिळेल का? अध्यक्ष महोदय, आपल्याला केंद्राकडनं देहूरोड कॅन्टोन्मेंटसाठी पैसा उपलब्ध होतो अध्यक्ष महोदय, पण जसं मी रेकॉर्डवर आणू इच्छिते अध्यक्ष महोदय की जवळजवळ आत्ता देहूरोडची जर लोकसंख्या, नागरी वस्ती जर आपण बघितलं तर 60,000च्या वरती आज तिथली लोकसंख्या गेलेली आहे. अध्यक्ष महोदय, सगळ्या सोयीसुविधा आपण ह्या केंद्राच्या निधीमधनं पुऱ्या करू शकत नाही अध्यक्ष महोदय, आणि स्पेसिफिक किती पैसे येतात, तर पेन्शनला किती जातात, त्यांचे सेवकांच्या पगाराला किती जातात, ते मी सदस्यांना लेखी स्वरूपात